तर भारतानं वर्ल्ड कपवरती आपलं नाव कोरल्यावर मुंबईच्या शिवाजी पार्कमध्येही जोरदार सेलिब्रेशन झालं। पुण्यातल्या गुडलक चौकात सुद्धा क्रिकेट चाहते एकत्र आले होते आणि जल्लोष करताना पाहायला मिळाले। एफसी रोड, जेएम रोड, टिळक रोडवरती चाहते रस्त्यावरती उतरले होते। तरुणाई मोठ्या प्रमाणात होती। भारत माता की जयच्या घोषणांनी सगळा परिसर यावेळेला दणाणून सोडला गेला। इकडे मुंबईतल्या शिवाजी पार्कवरची ही दृश्य आपण बघतोय। मोठा जल्लोष इथे तरुणांनी केला, तर तिकडे पुण्यामध्ये एफसी कॉलेज रोड, गुडलक चौक या भागातही तरुणाई मोठ्या जल्लोषात रस्त्यावर उतरली होती। वर्ल्ड कप सेलिब्रेशन हे सगळीकडेच होताना आपल्याला पाहायला मिळालं। वर्ल्ड कप सेलिब्रेशनचा एक वेगळा उत्साह संपूर्ण भारतभरामध्ये पाहायला मिळाला। तर तिकडे नागपुरात सुद्धा क्रिकेटच्या चाहत्यांनी मोठा जल्लोष केला। क्रिकेट प्रेमी रस्त्यावरती उतरले होते मोठ्या संख्येने। हातात तिरंगा घेतला होता आणि चाहत्यांनी हे सेलिब्रेशन केलं। तर भंडाऱ्यात सुद्धा फटाक्यांची आतषबाजी झाली आणि क्रिकेट प्रेमींनी आपला आनंदोत्सव हा अशा पद्धतीने साजरा केला। अगदी रात्री 1:30-2 वाजेपर्यंत हे सेलिब्रेशन सुरूच होतं, कारण वेगळा उत्साह या सगळ्या तरुणाईमध्ये संचारलेला पाहायला मिळत होता। भारताची ही कामगिरी अर्थातच सगळ्यांचा उत्साह वाढवणारी ठरली आहे आणि ही दृश्य प्रचंड बोलकी आहेत। तरुणाईमधला सळसळता उत्साह आणि हा आनंद सगळ्यांना सेलिब्रेशन करण्यासाठी भाग पाडत होता। तर गुलालाची उधळण सुद्धा आपण बघतोय नागपूरमध्ये करण्यात आली होती। भंडाऱ्यामध्ये फटाक्यांची आतषबाजी झाली। क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरले। तर ठिकठिकाणी चौकामध्ये मोठ्या स्वरूपात स्क्रीन्स लावण्यात आल्या होत्या, जेणेयोगे आपल्याला ही मॅच थेट पाहता येईल आणि अर्थातच विजयाचा जल्लोष हा मॅच पाहिल्यानंतर करण्यात आला। अनेक ठिकाणी थिएटर सुद्धा बुक केले जातात। मोठ्या प्रमाणात थिएटर्समध्ये सुद्धा हा जल्लोष करण्यात आला, ज्या ठिकाणी ही मॅच लावण्यात आली होती। प्रत्यक्ष ज्यांनी थरार पाहिला, हा थरार अक्षरशः अवर्णनीय आहे। T20 वर्ल्ड कपची विजयी स्वप्नपूर्ती ही प्रत्येकाचं अर्थातच एक स्वप्न आणि ती स्वप्नपूर्ती झाल्यानंतर जल्लोष हा वेगळाच होता। नागपुरातली ही दृश्य बघतोय।